हाय हॅलो नमस्ते, मी मीनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर व्हिडिओ थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ काय आहे, तरीसुद्धा मी एकदा सांगते की मला आज किचनची डीप क्लिनिंग करायची होती आणि खूप बरेच दिवस झाले होते की किचनची डीप क्लिनिंग केलेली नव्हती। आणि तसं तर बघायला गेलं की रोज माझं किचन ओटा क्लीनच असतो, पण तरीसुद्धा एका मनाच्या शांतीसाठी मी किचन डीप क्लीनिंग करणार आहेत आज। आणि सगळं सांगायचं झालं तर घरामध्ये पूर्ण घर आवरून झालेलं होतं आणि क्लिनिंग सर्व झालेली होती। किचनमधली भांडीसुद्धा घासून झालेली होती, पण फक्त किचन ओटाच राहिलेला होता आणि किचन काउंटर पूर्ण टॉप क्लिनिंग करायचं होतं। पूर्ण टाईल्स, पूर्ण ओटा, बारीक सारीक कानाकोपरा मला साफ करायचा होता, डीप क्लिनिंग करायची होती। तर आज होता संडे, तर संडेचा ब्लॉग आहेत। आणि काय झालं ना की सकाळी सगळ्यांनी पोट भरून नाश्ता करून घेतला आणि नाश्ता झाल्यानंतर सगळ्यांना म्हणजे भूक नव्हती, तर त्यामुळे जेवणाचं माझं वाचलेलं टाईम, त्यामुळे विचार केला की आपण सगळी क्लिनिंग करून घ्यावी। आणि संडे असल्यामुळे डीप क्लिनिंग करणं मला खूप सोपं वाटत होतं आणि 1 ते 1.5 तास लागला मला हा पूर्ण डीप क्लिनिंग करण्यासाठी। तर व्हिडिओला मी थोडीशी फास्ट मोशन केलेले आहेत आणि तुमच्यापर्यंत पूर्ण ब्लॉग पूर्ण पोहोचवा, त्यासाठी मी व्हिडिओ थोडीशी फास्ट केलेली आहेत आणि आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ आवडेल। आणि ज्या ताई नवीन असतील चॅनलला त्यांनीसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचतील। आणि हो, कशा वाटल्या त्यासुद्धा मला कमेंट करून सांगा आणि एक लाईक नक्कीच करा। त्यानंतर सगळी भांडी घासून झाली आणि जी सकाळची नाश्त्याची जी भांडी होती ती सगळी घासून घेतलेली होती। ओटा पूर्ण मला क्लीन करायचा होता आणि पूर्ण मोकळा केल्यानंतर घसायला खूप सोपं जातं, त्यामुळे सगळी भांडी घासून घेतली। आणि मग त्यानंतर आपली गॅसवरची जी आपले प्लेट्स वगैरे असतात आणि किंवा जे बर्नर असतात ते सुद्धा छान धुवून घ्यायचे होते। आणि माझा किचन ओटा नेहमीच स्वच्छच असतो, पण काय होतं ना की गरजेनुसार डीप क्लिनिंग करणंसुद्धा गरजेचं असतं, कारण किचनमध्ये खूप सारा आपला जे कानेकोपरे असतात तिथे थोडासा उडालेला असतं किंवा कचरा असतो, त्यामुळे चिकट थर झालेले असतात, ते घसणं खूप गरजेचं असतं। आणि खिडकीसुद्धा मला डीप क्लिनिंग करायची होती, तर ती कशा पद्धतीने केलं ते सुद्धा सांगणार आहेत। तर माझे बर्नर प्लेट्स वगैरे धुवून झालेली होती आणि त्याचं पुढचं काम म्हणजे मिक्सर। तर मिक्सर घासायला घेतलं आणि मिक्सर मी नेहमी असंच घसून घेते, तर एकदम ओली घसणी नाही घेत, थोडीशी ओलसट घसणी घेते, लिक्विडनेच मी छान असं घसून घेते आणि अगदी वरच्यावर क्लीन होऊन जातं आणि पाणीसुद्धा जास्त टाकायची गरज नाही आहे। आणि हे जे मधला भाग असतो आपला त्याच्यामध्ये बारीक निघत नव्हतं, त्यामुळे मी सुरीने अशा पद्धतीने आयडिया करून मी हे जिथली आतली चिकट असतं ते मी अशा पद्धतीने काढून घेते आणि पाणी टाकून दिलं की साईडने पाणी नितरून जातं आणि छान असं मग ओल्या कपड्यानेच मी छान पुसून घेतलेलं आहेत आणि पाणी ओतलेलं नाही आहे, तर ओल्या कपड्यानेच छान असं पुसलं की एकदम चकाचक नवीन माझं मिक्सर तयार झालेलं होतं। आणि याचीसुद्धा छान अशी क्लिनिंग करून घेतली आणि नेहमी मधून माझी ही क्लिनिंग चालूच असते। जेव्हा मला किचन जर घाणेरडा वाटत असेल किंवा मग चिकट वाटत असेल तर मी अशी क्लिनिंग करूनच घेते। तर माझं पूर्ण घर आवरून झालेलं होतं, तर विचार केला आज क्लिनिंग करून घ्यावी। तर सगळ्यात आधी बघा, मिक्सरसुद्धा घासून खाली ठेवून दिलेला होता साईडला आणि त्यानंतर पुढचं काम म्हणजे मी खिडकी घासायला घेतलेली होती। तर खिडकीची जी जाळी असते आपली, ती जाळीला खूप चिकट झालेलं असतं आणि पूर्ण वाफ उडालेली असते, स्वयंपाक बनवतो त्याची वाफ असते, बाहेरची धूळ असते, सगळं चिकटून ती थर बसत चालतो आणि माझं काही इतकंसुद्धा खराब नव्हतं, पण तरीसुद्धा मला क्लिनिंग करायची खूप म्हणजे आवड आहेत आणि त्यामुळे मी क्लिनिंग करून घेत आहेत। आणि त्यानंतर बघा, ही जी जाळी आहे तर ती छान अशी धुण्याच्या ब्रशने मी छान अशी घासून घेतलेली आहेत, घसरासुद्धा चांगला बसतो आणि लगेचच धूळ उडून जाते। आणि एकदा ओलं लिक्विड घेऊन त्याने घसून काढलं आणि नंतर पाण्याने छान जाळी धुवून घेतली, तर खिडकी आणि जाळी पूर्ण धुवून झालेली होती। त्यानंतर बाहेरची जे सेफ्टीची जाळी होती, तर जे रॉड होते ते सुद्धा छान असे पुसून घेतले ओल्या कपड्याने। आणि त्यानंतर आपल्या आतून जी आपली टाईल्स असते खिडकीच्या बाजूने, तर तीसुद्धा छान अशी घसून घेतलेली आहे। तर घसणीने लिक्विडच वापरते मी भांड्यासाठी, तर घसणीने छान असं घसरा बसतो आणि छान असं घासून घेतलेलं होतं। खिडकी बिडकी बारीक सारीक कोपरे जे म्हणा जिथं सगळे घासून घेतलेले होते। आणि त्यानंतर मी लगेचच ओल्या कपड्याने 2दा ते 3दा पुसून घेते, म्हणजे 2दा 3दा पुसल्यामुळे किचन ओटा अगदी क्लीन होऊन जातो आणि जास्त पाणीसुद्धा होत नाही घरामध्ये आणि किचन ओट्यावरती जास्त पाण्याची सुद्धा म्हणजे गरज पडत नाही। आणि छान असं पचपच ओला कपडा केला की लगेचच आपला किचन क्लीन होऊन जातो आणि छान असे कानेकोपरे छान माझे क्लीन करून झालेले होते।
त्यानंतर पुढचं म्हणजे एका साईडची पूर्ण जी आपली भिंत होती ती पूर्ण क्लिनिंग करून घेतली. खिडकीच्या साईडचं पूर्ण क्लीन झालेलं होतं आणि त्यानंतर किचन ओट्याच्या गॅसच्या वरची जी टाईल्स होती तीसुद्धा छान क्लीन करून घ्यायची होती. टाईल्स तशी माझी पूर्ण प्लेन आहेत, पण थोडं थोडं त्यावरती उडाल्यामुळे थोडं घसायला खूप जोर द्यावा लागत होता आणि थोडंच होतं अगदी उडालेलं, पण तरीही मला डीप क्लिनिंग छान करायची होती. आणि त्यानंतर बघा गॅस खालती घेऊन टाकलेला होता आणि मग आता ओटा पूर्ण रिकामा करून घेतला, म्हणजे पटापटा हात मारता येतो आणि लवकरात लवकर क्लीन होऊन जातं. तर सगळा ओटा असा अगदी बारीक सारीक क्लीन रिकामा करून घेतलेला होता आणि रिकामा केल्यानंतर ओट्यावरती छान असं पूर्ण ओटा घासून घेतलेला होता आणि थोडासा फेस करून घेतला आणि पूर्ण टाईल्स छान घसून काढलेली होती. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये थोडं चिकट झालेलंच असतं आणि आपण जर ही मंथली क्लिनिंग जर महिन्यातून एकदा जरी अशी क्लिनिंग जर ठेवली तर आपला किचन अगदी फ्रेश राहील आणि किचन जर फ्रेश असला तर आपणसुद्धा निरोगी राहू. आणि आपला सगळ्यात मोठा म्हणजे घरामधला जो मेन रूम असतो किंवा मेन जो आपला पार्ट असतो तो म्हणजे किचनच असतो आणि किचन अगदी आपलं स्वच्छ राहिलं तर आपल्यासुद्धा निरोगी राहतो, आपणसुद्धा नेहमी आनंदी आणि खुश राहू शकतो. कारण किचनमध्ये आपण स्वयंपाक वगैरे बनवतो आणि किचन आपलं स्वच्छ राहणं खूप गरजेचं असतं. तर छान अशी मी टाईल्स पुसून घेतलेली होती. तर त्याच्यानंतर पुढचं काम म्हणजे ॲक्वागार्ड होतं. ॲक्वागार्डसुद्धा मी छान असं घसणीनेच घासून घेतलं आणि ओल्या कपड्याने छान पुसून घेतलं. तर छान अशी माझी ॲक्वागार्डचीसुद्धा डीप क्लिनिंग झालेली होती. आणि पुढचं काम म्हणजे जो गॅस होता तो मी आता ओट्यावरती परत घेतलेल्या आहेत आणि ओट्यावर घेतल्यानंतर त्या आपल्या बर्नरची जी म्हणजे प्लेट्स असतात त्यासुद्धा छान अशा थोड्या जळकटेल झालेल्या होत्या आणि थोडं त्यामध्ये चिकट झालेलं होतं. त्यामुळे मी सुरी घेते किंवा चाकू म्हणा, चाकूच्या सहाय्याने मी असं कानेकोपरे गॅसचे क्लीन करत असते. जिथे चिकट वगैरे असतं किंवा तेलाचं म्हणा, पिठाचं म्हणा, त्यामुळे निघायला थोडा प्रॉब्लेम होतो. तर छान असं सुरीने निघून जातं. आणि गॅस घसताना मी काय करते ना की काचेचा बर्नर असल्यामुळे मी त्यावरती कधीही म्हणजे गॅस गरम असला तर लगेचच पाणी ओतत नाही. थोडंसं 20-1 मिनटं थंड होऊन जाते आणि थंड झाल्यामुळे लगेचच मग आपण गॅस घसू शकतो. तर गरम याच्यावरती जर पाणी टाकलं तर काच फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे मग थोडीशी थंड होऊन देते आणि त्यानंतर मग मी अशी छान क्लीन करून घेते. तर गॅस घसतानासुद्धा घसणी जी असते तर ती मी अशी पूर्ण तारीची घसणी वापरत नाही, कारण त्याने काय होतं की काच जी असते काचेला स्क्रॅचेस पडतात आणि दिसायलासुद्धा अगदी चांगलं नाही दिसत. त्यामुळे मग मी अशी प्लेन घसणी वापरते आणि छान घसरासुद्धा बसतो. तर छान असा गॅस पूर्ण घसून घेतलेला होता. ओट्यालासुद्धा घसणी मारून घेतलेली होती आणि त्यानंतर बघा असं छान मी सगळीकडनं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि बटणंसुद्धा छान अशी डीप क्लिनिंग करून घेतलेली होती. तर बटन हे निघतात पण मी काढलेले नव्हते. तर बघा बटनसुद्धा क्लिनिंग झाल्यानंतर हे चाकूच्या साहाय्याने असा जो आतला पोर्शन असतो तोसुद्धा छान असा क्लीन करून घेतला आणि ओट्यावरती पूर्ण पाणी टाकून देते. पाणी टाकल्यामुळे काय होतं ना की वायपरने अगदी क्लीन होऊन जातं, पुसण्याचीसुद्धा गरज नसते, अगदी स्वच्छ होऊन गेला ओटा माझा. आणि अशाच रोजच्या पद्धतीने सुद्धा माझी क्लिनिंग होत असते. तर ओटा छान वायपरने क्लीन करून घेतला आणि साबणीचा पूर्ण फेस निघून गेलेला होता. त्यानंतर कपडा घेतला, कपड्याने छान असा ओटा परत एकदा पुसून घेतला. जिथे कानाकोपऱ्यामध्ये साबणीचं होतं ते सुद्धा छान कपड्याने क्लीन करून घेतलं आणि ह्या साईडची सुद्धा खिडकीच्या खालची जी टाईल्स होती ती सुद्धा छान घासून घेतलेली होती. आणि इकडचा जो ओटा आहे आणि तो जास्तीत जास्त यूज होतो, तिथे मी भाजी वगैरे चिरते किंवा पोळ्या वगैरे करते, त्यामुळे जास्त चिकट होत असतो आणि डीप क्लिनिंग करणं खूपच गरजेचं होतं. बारीक सारीक कोपऱ्यामध्ये चिकट झालेलं होतं. तर क्लीन करताना सगळ्यात आधी साबणीने छान असं घासून घेतला आणि त्यानंतर पाणी ओतून वायपरने क्लीन केला. वायपरने क्लीन झाल्यानंतर परत एकदा कपडा मारून घेतला आणि शेवटला परत एकदा वायपरने छान असं क्लीन करून घेणार, म्हणजे ओट्यावरती थोडंसुद्धा पाणी राहत नाही आणि अगदी स्वच्छ आणि ओटा पूर्ण कोरडा होऊन जातो. आणि अशा पद्धतीने माझा डीप क्लिनिंग जवळपास झालेलाच होता. तर थोडं काम राहिलेलं होतं ते म्हणजे हे बर्नरसुद्धा मला
असे क्लीन केल्याने काय होतं ना की त्यामध्ये जे होल असतात त्यामध्ये जर काही खरगटपणा किंवा काही अडकलेलं असेल ते सुद्धा निघून जातं आणि बर्नरसुद्धा छान असे क्लीन होऊन जातात आणि आपला गॅससुद्धा जोरात चालायला लागतो किंवा जोरात फ्लो त्याचा वाढतो. त्यामुळे बर्नरसुद्धा छान धुवून घेतले. त्यानंतर ॲक्वाचं जे फिल्टर असतं बाजूवालं तर ते सुद्धा छान असं डीप क्लिनिंग करून घेतलं, घासून घेतलेलं होतं. तर अशी क्लिनिंग जर ठेवली तर आपल्या किचन अगदी नेहमी स्वच्छ राहील आणि किचनला जास्त घासण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर आता माझा हा जो ओटा मी घासलेला आहे तर माझा रोजच्या रोज असंच स्वच्छ मी ठेवत असते. आणि त्यानंतर बघा जर ओट्याच्या बाजूला जो कडप्पा होता तर तिथेसुद्धा छान असा साबणीने घासून घेतलेलं होतं. त्यानंतर पुढचं म्हणजे घसणी ठेवायचं जे भांडं आहे ते सुद्धा छान क्लीन करून घेतलं, कारण त्याच्यातसुद्धा थोडं खरकटं राहून जातं. त्यानंतर पुढचं म्हणजे ज्या काही वस्तू आपण ओट्यावरती ठेवतो, मनी प्लॅन्ट म्हणा, ते सुद्धा त्याचंसुद्धा पाणी चेंज करून घेतलेलं होतं आणि मनी प्लॅन्ट छान असा धुवून ठेवलेला होता. अगदी फ्रेश वाटत होतं किचनमध्ये. त्यानंतर पुढचं म्हणजे हे जे वायपर आहे, वायपरसुद्धा आपण इतकं सारं वायपरचा यूज करतो, वायपरने आपण ओटा क्लीन करत असतो, त्यामुळे वायपरलासुद्धा घसण्याची खूप गरज असते. तर वायपर अगदी रोजच्या रोज असं थोडंसं एक घसरा, भांडे जसं आपण डेली घसतो तसं आपण वायपरलासुद्धा एक हात जर मारला तर वायपर अगदी आपलं नवीन सारखं दिसणार आणि लवकर खराबही होणार नाही. तर बघा वायपरसुद्धा छान धुवून झालेलं होतं आणि जो आपला ओट्यावरचा जो कपडा आहे क्लीन करायचा तो सुद्धा छान साबणीने इथेच घसरा मारून घेते मी. बाथरूममध्ये नेत नाही, कारण बाथरूममध्ये आपले जे दुसरे कपडे असतात त्यामुळे किचनचे जे कपडे असतात ते मी किचन ओट्यावरती साफ करून घेते. पुढचं म्हणजे जो गॅसचा जो बेसिंगचा नळ आहे तो सुद्धा छान असा घासणीनेच घासून घेतलेला आहे. कोणतंही लिक्विड मी वापरत नाही किंवा कोणतंही जे ऑनलाईन प्रोडक्ट्स असतं ज्यामुळे तुम्हाला दाखवतात की असं यामुळे क्लीन होऊ शकतं, तर तसं मी काहीही वापरत नाही. मी अगदी आपलं लिक्विड वापरते, विम जेल लिक्विड भांड्याचं असतं ते मी वापरते आणि छान त्याने घसणीने घासून घेते. माझ्या इथे थोडंसं बोरिंगचं सुद्धा पाणी मिक्स येतं, त्यामुळे थोडासा ओटा व्हाईट पडतो. पण तरीसुद्धा अशी जर क्लिनिंग रोजच्या रोज ठेवली, बेसिंगमध्ये सुद्धा तुम्ही जर रोजच्या रोज बेसिंग क्लीन ठेवलं तर तुमच्या बेसिंगमध्ये व्हाईट थर बसणार नाही किंवा बोरिंगचे जे पाण्याचं जे डाग असतात व्हाईट ते सुद्धा राहणार नाही. तर माझं बेसिंग अगदी रोजच्या रोज असं चकाचक राहतं, त्यामुळे बेसिंग कोणाला वाटणारसुद्धा नाही की बोरिंगचं पाणी वगैरे येत असेल. तर नळ पण छान माझा असा धुवून झालेला होता. त्यानंतर नळच्या बाजूची सुद्धा टाईल्स मी घासून घेतलेली आहे, कारण तिथंसुद्धा आपण भांडे घासताना आपलं खरगटं तिथे उडत असतं, म्हणून क्लिनिंग करून घेतलेली होती. तर बेसिंगसुद्धा छान असं डीप क्लिनिंग करून झालेलं होतं. त्यावरची जाळीसुद्धा छान अशी घासून घेतलेली होती. तर काय होतं ना की आपण सगळे भांडे घासतो किंवा आपलं जे खरगटं असतं त्या जाळीमध्ये जातं आणि जाळीसुद्धा घासणं खूप गरजेचं असतं, कारण जाळीमध्ये खूप जाळीसुद्धा आपली चिकट झालेली असते, तिला घासणं खूप गरजेचं असतं. तर क्लिनिंग वगैरे सगळी झालेली होती, ओटा छान असा क्लीन झालेला होता. त्यानंतर पुढचं काम म्हणजे जे ओट्यावरचं जितकं काही माझं सामान जिथे ओट्यावरती मी ठेवत असते तर त्या सगळ्या वस्तू मी आता ओट्यावर ठेवून देणार आहे. मिक्सरसुद्धा छान असं जिथे राहते तिथे सेट करून दिलेलं आहेत. नंतर हे माझे ओट्यावरचे जे पुसण्याचे जे कॉटन्स आहेत ते सुद्धा मी इथे नीट ठेवून दिलेले होते. मिठाची बरणी म्हणा, तेलाची बरणी म्हणा, छान अशी क्लिनिंग करून घेतली, पुसून घेतली. त्यावर चिकट वगैरे काही डाग होते ते सुद्धा छान क्लिनिंग करून झालेले होते. सगळ्यात शेवटचं काम म्हणजे आपलं लायटरला सुद्धा आपण इतके सारे हात लावत असतो की लायटर पूर्ण चिकट होऊन जातं, तेलकट होऊन जातं, त्यामुळे लायटरला सुद्धा असं ओल्या कपड्यांनी छान पुसून घेतलेलं आहेत. तर बघू शकतात ओटा अगदी क्लीन झालेला होता, गॅससुद्धा अगदी चकाचक झालेला होता आणि अशा पद्धतीने माझी डीप क्लिनिंग झालेली होती. तर मी तुम्हाला आजचा जो ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला खूप खूप सपोर्ट करा. तुमच्या मागच्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला होता. माझी किचनची स्वच्छता मी कशी ठेवते तो सुद्धा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच जाऊन व्हिजिट करा. आणि तर आजच्यासुद्धा व्हिडिओला खूप खूप सपोर्ट करा आणि असाच सपोर्ट असू द्या मला. तर भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळेजण